मुंबईमधील गणपतींना 20,000 कोटींच्या विम्याचं संरक्षण घेण्यात आलेलं आहे। जीएसबी सेवा मंडळाला 400.58 कोटी रुपयांचं विमा संरक्षण घेण्यात आलंय। लालबाग ते रायगडला 33 कोटींचं विमा संरक्षण आहे। तर मुंबईमधील गणपतींच्या चरणी दरवर्षी कोट्यवधींचं दान येत असतं। मुंबईमध्ये जवळपास 2000 सार्वजनिक गणेश मंडळ आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या मुंबईतून आपल्या सोबत आहेत। धनंजय, आपण बघतोय मुंबईमध्ये मोठ्या संख्येने मंडळ आता सध्या दिसतायत आणि या मंडळांना कोट्यवधींचं हे विमा संरक्षण आहे। गुरु, नक्कीच आपण जर पाहिलं तर गणेशोत्सव मंडळांमध्ये विमा संरक्षण काढण्याचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळतं। तब्बल 20,000 कोटींचा विमा जो आहे तो गणेश मंडळांनी काढलेला आहे। आणि जर आपण पाहिलं तर यामध्ये प्रामुख्याने बाप्पाचे दागिने असतात, 400.58 कोटी रुपयांचं संरक्षण जे आहे ते घेतलेलं आहे। उत्सवात एखादी अप्रिय घटना घडून नुकसान होऊ नये म्हणून या उत्सव काळात हा विमा उतरवण्याकडे मंडळाचा कल जो आहे तो पाहायला मिळतोय। महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं गुरु तर मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव हा साजरा केला जातो। त्यामध्ये मुंबई सगळ्यात प्रथम येतं, त्यानंतर पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा विविध शहरांमध्ये स्थानिक मंडळ शहरांच्या लौकिकात भर घालत असतात। आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं लाडक्या बाप्पाच्या लाखो रुपयांच्या आभूषणांनी सजवलं जातं आणि त्याचा विमा जो आहे तो देखील काढण्यात येतो। यामध्ये सोन्यात चांदीचे वस्तू असतील, दागिने असतील, रोख रक्कम जी आहे ती सगळी गणरायाच्या चरणी अर्पण केली जाते। आणि या सगळ्या संदर्भात संरक्षण घेण्याची मानसिकता जी आहे ती आता सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये दिसून येताना आपल्याला पाहायला मिळते। मग यामध्ये इतर मंडळ जे आहेत ती 11 दिवसांचा जो गणेशोत्सवाचा कालावधी त्यामध्ये जर आपण पाहिलं तर दागिने असतील, मौल्यवान वस्तू असतील, त्याचबरोबर जे आजूबाजूचे रहिवासी असतील, मंडळाचे कार्यकर्ते असतील, इतर ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यांचा विमा काढताना यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये इंडिया इन्शुरन्स कंपनीने या सगळ्या गणपतींचा विमा काढलेला। यामध्ये जीएसटी मंडळासोबत यंदाचं जर आपण पाहिलं तर लालबागचा राजा या गणेश मंडळाचाही विमा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। आणि यंदा जीएसटीचं हे 17वं वर्ष आहे। बरोबर 66 किलो सोन्याचे दागिने, 325 किलो चांदी आणि मौल्यवान रत्नांचा विमा जो आहे तो या ठिकाणी उतरवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। उत्सवाच्या काळात अशा प्रकारचा विमा उतरवण्याकडे जे गणेशोत्सव मंडळ आहे यांचा कल आपल्याला पाहायला मिळतो। आणि तब्बल 20,000 कोटींचा हा विमा यंदाच्या वर्षी काढण्यात आपल्याला पाहायला मिळतो। बरोबर आहे धनंजय, एकूणच यंदाच्या वर्षी विमा संरक्षण काढण्याकडे सगळ्या मंडळांचा कल पाहायला मिळतो आणि त्यामुळेच हा आकडा वाढताना दिसतो। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।